तळोदा नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पदासाठी चुरस, स्वीकृत नगरसेवक कोण? उपनगराध्यक्ष निवडणूक बिनविरोध की लढतीत? स्वीकृत नगरसेवकावर उत्सुकता. तळोदा नगर परिषद निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांमुळे तळोदा नगर परिषदेतील उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक पदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप शिवसेना युतीच्या घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून सत्ताधारी व विरोधकांकडून जोरदार रणनीती आखली जात आहे. नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यक्षपदासह 11 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून रामानंद ठाकरे व शीतल पाडवी यांच्या नावाची चर्चा असून अंतिम निर्णय पॅनल प्रमुख योगेश चौधरी घेणार आहेत. मात्र भाजप शिवसेना युतीमुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की थेट लढत पाहायला मिळणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. युतीकडून उपनगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून समाजनिहाय प्राधान्य देण्यात येणार असून कलाल समाज, माडी समाज व मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून हितेंद्र क्षत्रिय व गौतम जैन यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नगराध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार हितेंद्र क्षत्रिय यांनी स्वीकृत नगरसेवक करण्यासाठी शिवसेनेतील नगरसेवक आग्रही असल्याचे समजते. या सर्व घडामोडींमुळे तळोदा नगर परिषदेत राजकीय चुरस अधिकच वाढली असून आगामी निर्णयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.